मित्रांनो, अर्दन डॅम मध्ये हायड्रॉलिक फेल्युअर्स आपण बघितलेले आहेत. हायड्रॉलिक फेल्युअर्स मध्ये गलिंग जे फेल्युअर आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फेल्युअर. बिकॉज ज्या वेळेस हेवी रेनफॉल होतो त्यावेळेस तो टॉप ऑफ द डॅम वरती पडतो, ते पाणी तुमचं डाऊनस्ट्रीमला सुद्धा जातं, आणि अपस्ट्रीमला सुद्धा जातं. जे पाणी अपस्ट्रीमला जातं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही, बिकॉज ऑलरेडी अपस्ट्रीमला FRL पर्यंत किंवा बरंचसं पाणी असतं, म्हणून तेवढा फ्लो हा डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीम स्लोप वरती डेव्हलप होत नाही. मात्र डाऊनस्ट्रीम स्लोप हा पूर्णपणे मोकळा असल्यामुळे जो काही पाण्याचा प्रवाह येतो तो पूर्ण याच्यावरून फ्लो होऊन इकडे पास होतो. देअरफॉर ज्यावेळेस हेवी पाऊस होतो, हेवी रेनफॉल होतो, इन दॅट केस या अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम फेस वरती गलीज ऑब्झर्व होतात, म्हणजे फ्लो चॅनल्स ऑब्झर्व होतात, आणि त्याच्यामुळे हा स्लोप जो आहे तो थोडासा क्रिटिकल होऊन जातो. म्हणून इथे आपण व्हेजिटल कव्हर देत असतो, सो दॅट जे काही पाणी फ्लो होईल त्याच्यामुळे इरोजन होणार नाही आणि सॉइल प्रॉपरली मेंटेन होईल.